सांगोल्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती आहे। अचानक वारा सुटलेला होता, गारांचा पाऊस सुद्धा पडला आणि यामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू पिकांना फटका बसलाय। दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वत्र मुसळधार पाऊस पडलेला आहे। दौंड तालुक्यामध्ये गारपीट झाली आणि मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे हालाचे बेहाल झालेले आहेत। अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने कांदा, द्राक्ष बागा आणि पालेभाज्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसलाय। तर पावसामुळे परिसरामध्ये गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। साताऱ्यामधील फलटण तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला आणि या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। दुसरीकडे पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसाने पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीत पाणी साचलं। पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे मुख्य महामार्गावरची वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। तर तिकडे बारामती तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। बाबुर्डी शेरेवाडी गाव परिसरामध्ये अचानक गारपिटीचा पाऊस झाला, त्यामुळे गहू, हरभरा, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। इकडे बीडच्या मांजरसुंब परिसरामध्ये वादळी वारा सुटला होता आणि तुफान पाऊस झाला। अचानक आलेल्या या पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोडवर पाणी साचलं होतं।